मोठा वाघ दिसला होता का? आणि का भाऊ बहुत तेज आहे. नाही खतरनाक होता वाघ हा. नाही जास्तपर्यंत कोणाला दमचे चलो. तुम्ही तुमचा लाडका धबधबा एवढा खतरनाक. अरे या दगडा खाली काय मित्रांनो पडले की आणि 2-3 बॉटली पाणी पिऊन निघले. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका अर्जुन मुझे. तर आपण चाललो होतो आपल्या मित्रासोबत, आपले सागर भाऊ आणि संकेत भाऊ सोबत चाललो होतो. आज एक अशी जागा बघायला ती तुम्ही जिंदगीत कधी बघितली वेळ नसताना. आणि शेवटपर्यंत ब्लॉग पहा. जागा खूप रहस्यमय, जागेत खूप काही दडलंय आणि जागेत काय काय दडलंय मी तुम्हाला पुऱ्या ब्लॉग मध्ये सांगतो मित्रांनो. जागा अशी मित्रांनो ती कधी तुम्ही पाहिली बी नसेल. जागा अशी खतरनाक आहे, तुम्हाला काय सांगू मित्रांनो. जागा अशी ती तिनं कमीत कमी आता एवढे जीव गेला ती काय सांगू मित्रांनो तुम्हाला. अरे बाबो, मला बी रहस्यमय माहीत झालं म्हणून तुमचा भाऊ काही थांबला नाही. लगेच तुमचा भाऊ कॅमेरा घेऊन निघला तिथं. तुम्ही पुढे ब्लॉग पर्यंत बनवून राहा. सोबत होते आपले 2 मित्र आणि ते चालले होते आपल्याला अशा ठिकाणी घेऊन की ती जागा आपण आयुष्यात कधी बी नसन पाहिली. मित्रांनो तुम्ही बी अशी जागा कधीच नसन पाहिली, तर ती जागा जर पाहिजे असेल तर ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत टिकून राहा. तर आम्ही चाललो होतो, आता तुम्ही बी चाला. ब्लॉग काही सोडू नका मित्रांनो. जर चॅनलवर नाही ना असेल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. तर आपण अशा रस्त्याने चाललो होतो मित्रांनो. त्या रस्त्याने कधी जाईल बी नसेल. तो एक सुनसान रस्ता होता आणि तिथं आपण चाललो होतो. रस्त्यालाही खतरनाक होता मित्रांनो. रस्ता असा होता की अशा रस्त्याने तुम्ही कधी जाईल बी नसते. तर त्या रस्त्याने आम्ही प्रवास करीत होतो. अशी चढ उतार होती मित्रांनो. बघा, अशी कधी बघितली बी नसेल तुम्ही अशी चढ उतार. तर आपले सागर भाऊन ते चालले होते ना. आपलं लोकेशन थोडं जवळच येत होतं. लोकेशन एवढं जवळ येत होतं काय सांगा तुम्हाला. लोकेशन खतरनाक जवळ येत होतं आणि लोकेशन येणार होतं. पाणी का भाव बहुत तेज आहे, दम से चलो. पाणीचा भाव बहुत तेज होता आणि दमाना चालत होतं. पाण्याचा भाव लय तेज होता आणि इकडं असं पाणी पाहिलं होतं. आणि नंतर काय बघतो तर इथं तर लय मोठं हे होतं. लोकेशन तर खतरनाक होतं मित्रांनो. नंतर आम्ही पाहिलं इथं एक मोठा तलाव होता. तलावामध्ये ते 3 पोरं काय करतात काय माहित मित्रांनो. नंतर आम्ही हा धबधबा पाहिला आणि हा धबधबा पाहून आमच्या सागर भाऊच्या डायरेक्ट हृदयाचे ठोके वाढून गेले. सागर भाऊ म्हणे चाला म्हणे पटकन वापस. म्हणलं तू घाबरू नको काही. हा धबधबा एवढा खतरनाक होता की आमच्या पोराचे सगळे फाटून गेली. पोरं निघले होते इथून वापस. पोरं म्हणे असा खतरनाक धबधबा आम्ही जिंदगीत पहिली बार पाहिला म्हणे. मग इथून निघलो होतो आपण पुढं असं निघलो होतो का काय सांगा मित्रांनो तुम्हाला. पुढं बी रस्ता काही चांगला नव्हता, खतरनाक रस्ता. आणि त्याच्यात ते वाता पाणी झुळलो. त्या मगरमच्छ तर आत्ताच दिसल्या होत्या तर पुरी आमची फाटून हातात आली. असा रस्ता तुम्ही कधी पाहिला बी नसाल. पाणीचं भाव लय तेज होतं इथं एवढी मोठी मगरमच्छ पाहिली होती. आत्ता तर याची फाटून गेली म्हणून हे वर चालले होते. आपण अशा जागेवरून चाललो होतो जिथून कोणी जाणार बी नसन. ही जागा लय खतरनाक होती यार. आपण अशा जागेवरून चाललो होतो जी जागा कधी जिंदगीत बी आपण पाहिली नसेल. अशा जागेवरून आपण चाललो होतो. आपले 2 मित्र घाबरून तिथं वापस चालले होते घरी. आपण चाललो होतो अशा जागेवरून जिथं कधी कोणी जाईल पण नसेल. आता आपलं बी पुढं जायचं हे होतं म्हणून आपण बी आता वापस निघलो होतो. कारण पुढं जाऊ नाही शकत आपण बी आता चुपचाप मध्ये वापस निघलो होतो. कारण की आपल्याला दुसरा रस्ता करायचा होता. आपण चाललो होतो आता दुसऱ्या रस्त्याने. या पाण्याचा आवाज आणि त्याच्यातून आम्ही चाललो होतो. हा पाण्याचा आवाज तुम्ही ऐकला बी नसेल जिंदगीत कधी. नंतर आपण दुसरा रस्ता केलता. दुसऱ्या रस्त्याने आपण वर चाललो होतो. आपले मित्र घाबरले होते म्हणून तिथंच थांबले. पण तुमचा भाऊ कोणाचा ऐकत नसतो. चालला होता वर. आपला रस्ता पाहतो मी, खतरनाक रस्ता होता आणि जंगलचे ट्रॅकिंग म्हणजे काही सोपी नसते मित्रांनो. आपण आता चाललो होतो. हे असे रिस्की कामं करू नका मित्रांनो. हे रिकामी कामं राहत्या मित्रांनो. तर आपण अशा रस्त्याने चाललो होतो. आता तिथं कोणी जाईल बी नसन. खतरनाक पाण्याचा आवाज येत होता मित्रांनो. एवढा खतरनाक पाण्याचा आवाज येत होता की आमचे बी फाटत होते मित्रांनो. तुम्हाला काय सांगा. भाऊ फक्त एकटाच वर चालला होता. बाकी सगळे थकून चुपचाप बसले होते. तुम्ही बघू शकता मित्रांनो. ही तीच रहस्यमय जागा आहे जी खूप काही सांगते. या पाण्याचा खळखळ आवाज तुम्हाला सांगू शकतो की तिथं काय व्हायला असेल.
हा पाण्याचा खळखळ आवाज. पण आता मित्रांनो वापस ढळलेला आहे, कारण तिथं आपल्याला अशी गोष्ट माहीत झाली आहे. अरे या दगडाखाली काय मित्रांनो, ते पाव काय या दगडाखाली काय? पटकन बघा दिसलं तर कमेंट मध्ये पटकन सांग या दगडाखाली काय. हे दगडा तेच आहे मित्रांनो जे मी तुम्हाला सांगित होतो. या दगडामध्ये असं काय रहस्यमय आहे जे आजपर्यंत कोणालाच काही कळलं नाही. आता आपण निघालो होतो मित्रांनो वापस, कारण का माहिती आहे, आपण हे मित्र पोरं बघितले आणि पोरामध्ये अलगच रूप बघितलं मित्रांनो, अलगच रूप बघितलं. अलगच काय झालं काय माहित, त्या पोरांना अलगच रूप बघितलं मित्रांनो. डायरेक्ट मग आपल्याला तिथले 2 सिक्युरिटी गार्ड म्हणे वापस जा म्हणे भाऊ, एवढे लय रिकामे काम आहे. खतरनाक मित्रांनो, जागा लय खतरनाक आहे. तुम्हाला काय सांगा, एवढी जागा खतरनाक मी जिंदगीत कधीच बघितली नाही बरं का. नंतर निघलो होतो आपण वापस घराच्या दिशेने. आपले 2 मित्राला बी बघत होतो. आपण या जंगलात एकटेच हारून गेलतो. जंगलात कुठं काय करा काही समजत नव्हतं. जंगलात एकटाच होतो. आता काय करा पुढं काही डोकं बी चालत नव्हतं मित्रांनो. तर आपल्याला आहे ना कोणाच तरी आवाज आल्यानंतर आपण काय केलं माहितीये का, एका झाडाखाली चुपचाप बसून घेतलं. कारण की या जंगलात आपण पहिली बार गेलो होतो आणि जंगलात आपण हारून गेलतो आणि जंगलात लांब लांब कोणी दिसत पण नव्हतं. आता काय करा काही समजाना मित्रांनो. माझे डोळे बी पा उरपाट होऊन गेले. काय भानगड झाली काय माहित, काही समजाना मित्रांनो. तो पा वाघ दिसला का मित्रांनो तुम्हाला? तो पा वाघ दिसला मला. वाघ दिसला तुम्हाला दिसला का मित्रांनो? तोबा आपण चुपचाप बसून गेलो होतो कारण की वाघ लय खतरनाक होता. आपले मित्र दिसले होते, मग आपण चाललो होतो कारण की त्यांना आपल्याला आवाज द्यायला तिथं वाघ आहे म्हणे, पटकन चाल म्हणे. मी आम्ही म्हणलं भाऊ पटकन चाल, वाघ जर दिसला ना रिकामे काम होऊन भाऊ, फाडलं बिडलं ना रिकामे कामी. तर आम्ही चाललो होतो आता बाहेरच्या देशाने. बाहेर जायला एवढे फाटत होतो. बरं झालं मी हसलो होतो, मला रस्त्याने आपले मित्र दिसले, तेवढं तरी बरं झालं. जाता जाता मित्र भेटले. अशा जागेहून चालत होतो मित्रांनो जिडून कोणी चालले बी नसून कधी. नंतर अशा जागेहून चाललो होतो जिथं कधी आम्ही बघितलं बी नसन. आपण अशा रस्त्यावरून चाललो होतो जिथं आपण पडायला आलतो आणि आपण पडता वाचलं मित्रांनो. नंतर आपण रस्त्यानं पुढे चाललो होतो घराच्या वापसी. नंतर आपल्याला रस्ता बी सापडत नव्हता. हा एक मित्र आकाश कंदील घेऊन चालला होता. अशा जागेहून चाललो होतो. हा मित्र आकाश कंदील घेऊन चालला होता कारण की रस्ता यालाच माहित होता. खतरनाक जागा आहे मित्रांनो. मग आम्हाला थोडा रस्ता दिसायला लागला. मित्रांनो तुम्हाला तो वाघ दिसला होता का? हा माझे मित्र बी लय घाबरेल आहे. आम्ही चाललो आता रस्त्याच्या दिशेने. रस्ता आम्हाला गावला आहे. नंतर आम्हाला रस्ता गावसला आहे. मित्र बी खूप घाबरले होते. मग आता आम्ही चाललोले आहे. रस्ता गावसला मित्रांनो, बरं झालं तुमची कृपा. हे बघा रस्ता आला रस्ता. यांना वाघ दिसला होता. या बी आपल्या सोबतच होते. एवढे घाबरले की आणि 2-3 बॉटली पाणी पिऊन निघले. भावांनो